दुसरी कृषी क्रांतीच केली असे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करावं अशी विनंती करतो. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि राजीव गांधींच्या संबंधी आस्था असलेल्या आपण सगळे बंधू भगिनी, आजचा दिवस राजीवजींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर जी एक नवी पिढी देश चालवण्याच्यासाठी काँग्रेसचं नेतृत्व हातामध्ये घेऊन यशस्वी झाली, त्याच्यामध्ये राजीव गांधींचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागला. मला आनंद आहे की त्यांचा हा आजचा दिवस मुंबईमध्ये साजरा होतो, की ज्या मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. एवढंच नव्हे, काँग्रेस आणि मुंबई यांचं एक अनोखं नातं होतं. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल, काँग्रेस पक्षाची पहिली बैठक ही पुण्याला होणार होती आणि त्याच वेळेला पुणे नगरीमध्ये 107 आली आणि निर्णय हा घेतला की पुण्यावरून काँग्रेसची बैठक ही मुंबईला घ्यावी आणि मुंबईला या ठिकाणी बैठक घेतली गेली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा जन्म झाला. आणखी एक अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक बाब आहे की ज्याचा उल्लेख मुकुंद वासनिकांनी आपल्या ठिकाणी केला, की सुरुवातीचा काँग्रेसचा काळ हा देशातल्या लोकांच्यामध्ये जागृती करणं, पण संघर्षाचा विचार नव्हता. स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली, नितांत आवश्यकता आहे. ही वेळ आणि हा विचार ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधींनी त्या काळामध्ये करून दाखवलं होतं. ती काँग्रेसची बैठक, की त्या बैठकीमध्ये गांधींनी चलत नारा दिला आणि संध्याकाळी ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि पुण्याच्या आगा खान राजेश्वरीने येऊन त्यांची रवानगी त्या ठिकाणी केली. आणि दुसऱ्या दिवशी अरुणा असफारी यांच्या नेतृत्वाखाली वरती कमिटी भरली आणि हा संघर्षाने पुढे नेणार या प्रकारचा आदेश अरुणा असफारीने दिला. आणि त्यावेळेच्या इंग्रज सरकारने संपूर्ण काँग्रेसची कार्यकारिणी तिला अटक केली आणि बाळासाहेब थोरातांच्या अहमदनगर जिल्ह्यात एक प्रसिद्ध किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये नेऊन काँग्रेसची वर्तणूक ठेवली की ज्या अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया यासारखा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ जवाहरलाल नेहरूंनी लिहिला. ही सगळी इतिहासाची मालिका आणि मुंबई यांचा कुठे ना कुठे संबंध आहे. राजीव गांधींचा जन्म इथं झाला. राजीव गांधींचं काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून एक अत्यंत गाजलेलं भाषण हे मुंबईमध्ये झालेलं होतं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन मुंबईमध्ये होतं आणि काँग्रेसला एक नवीन दिशा द्यायची हे सूत्र राजीव गांधींनी याच मुंबई शहरामध्ये मांडलेली होती. आणि मुंबई आणि काँग्रेस
मुंबई आणि राजीव गांधी यांचा एक वेगळा अशा प्रकारचा सलोखा होता, ऐतिहासिक अशा प्रकारचा तो होता आणि असा चाललेला त्यांच्या संदर्भाचा हा सोहळा या ठिकाणी होतोय याचं मला मनापासून आनंद आहे. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. आज हा राजीव गांधींचा विचार, तो इंदिरा गांधींचा विचार असेल, जवाहरलाल नेहरूंचा विचार असेल, मोतीलाल नेहरूंचा विचार असेल, महात्मा गांधींच्या मार्गदर्शन असेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, अनेकांची नावं घेतायची. या सगळ्यांचं योगदान या देशाच्या उभारणीमध्ये आणि देशाच्या स्वातंत्र्याच्यामध्ये हा या देशाचा एक अत्यंत महत्त्वाचा इतिहासाचा भाग आहे. आज ज्यांनी इतिहास निर्माण केला, ज्यांनी या देशाला नवीन दिशा दिली, देश पैक्यांच्या मुक्तीतून मुक्त केला, त्यांचं योगदान या देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा अशा प्रकारचं केलं. पण दुर्दैव असं आहे की ज्यांच्या हातामध्ये जे देशाची सत्ता आहे त्यांना नेहरू परिवार म्हणल्याच्या नंतर काय होतं मला माहीत नाही. पण मी संसदेमध्ये बघितलं नेहरू कुटुंबियांच्या टीका करेल, ज्यांनी आपल्या आयुष्य सगळ्या देशासाठी दिलं, सर्वच देशाच्यासाठी दिलं. 1, 2, 3, 4 पिढ्या या देशाच्यासाठी ज्यांनी खर्चा अशा व्यक्तींच्या, अशा कुटुंबियांच्या संबंधीची एक प्रकारची आक्षाची भूमिका आजच्या देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी घेतात ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट. भले त्यांनी काही म्हणो, त्यांनी काही टीका टिप्पणी करो, पण या देशाच्या इतिहासामध्ये नेहरू परिवार आणि त्यांचं योगदान हे कुणीही पुसू शकत नाही. आणि त्याची वजन आज तोच विचार राजीव गांधींच्या नंतर पुढेही चालू केलेला आहे. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही रोज माझ्या आयुष्यात राहणाऱ्याच आहेत. माझ्या मुलीचं लग्न ठरलं, लग्न बारामतीला होतं, राजीव गांधी बारामतीला आले आणि लग्नाला उपस्थित केली. मला आठवत आहे की दुःखद गोष्ट आहे. राजीवजी केले त्याच्या आदल्या दिवशी त्यांचा मुक्काम मुंबईत होता. मोहम्मद अली बरोबर त्यांची सभा आम्ही लोकांनी आयोजित केली होती. त्यावेळी सभा किती वेळ चालाव्यात याच्या विभाजना नव्हते. रात्री 10 वाजता आमची सभा संपली आणि मुक्कामाला राजीवजी माझ्या घरी आले वर्षाला आणि सकाळी 7 वाजता तयार होऊन दक्षिणेमध्ये गेले चेन्नईला आणि दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी नको ते घडलं आणि ते या देशात राहिलेले आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेले. पण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे 2 प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. आम्ही लोकांनी एकत्र काम केलं. ते देशाचे प्रधानमंत्री होते, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. नंतरच्या काळामध्ये देशाचे एक ज्येष्ठ नेते होते. माझं राज्याची सत्ता ही माझ्या हातामध्ये होती. अनेक गोष्टी सातत्यानं एकत्र बसून त्यांचं मार्गदर्शन केलं. हा देश आधुनिकतेच्या रस्त्यावर कसा न्यायचा या विरोधाची त्यांची जी भूमिका मांडण्याची एक पद्धत होती त्याचा पुरेपूर लाभ आम्ही सगळेजण सातत्याने घेत असतो. नंतरच्या काळामध्ये एक आणखी एक वेगळी गोष्ट घडली. मी काँग्रेसमध्ये नव्हतो आणि त्याच काळामध्ये पंजाबचं एक वेगळं चित्र निर्माण झालं. पंजाबमध्ये अतिरेकी शक्ती वाढल्या. पंजाब आणि हा देश
याच्यामध्ये अंतर होते का काय अशा प्रकारची स्थिती आली. राजीव गांधी प्रधानमंत्री होते आणि त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं की हे शिखांचं नेतृत्व आहे. संत लोबाबाद, बादल आणि यांच्या नेतृत्वाखालचे हे सगळे लोक तुरुंगामध्ये होते आणि त्यांच्याशी संपर्क साधणं आणि सुसंवाद साधणं याची एक राष्ट्रीय गरज होती. आणि म्हणून राजीव गांधींनी मला आणि एक आरजी प्रधान नावाचे ग्रस्त की जे केंद्र सरकारचे गृह खात्याचे सचिव होते, आम्हा दोघांना सांगितलं की हा शिखांचा प्रश्न सोडवण्यासाठी शीख समाजाच्या नेतृत्वाला चर्चेसाठी तयार केलं पाहिजे आणि ही प्रक्रिया तुम्ही करावी. आणि म्हणून हे काम माझ्या सोपवलं. 3 दिवस अखंडपणाने प्रकाशसिंग बादल असेल, संत लोबाबाद असतील आणि त्यांचे सहकारी असतील त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधला आणि त्यांना चर्चेसाठी तयार केलं. नंतरची चर्चा राजीवजींची आणि त्यांची झाली आणि त्या चर्चेच्या नंतर एक प्रकारचं सामंजस्य हे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि म्हणून अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यामुळे या देशाला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी राजीव गांधींनी अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून ठोसपणानं पावलं टाकली. अशा भारत मातेच्या सुपुत्राचं आज आपण या ठिकाणी स्मरण करतो. त्यांनी राष्ट्रासाठी केलेले कष्ट, राष्ट्रासाठी केलेल्या खस्ता आणि राष्ट्रासाठी जे केलेला त्याग याचं अखंड स्मरण आपण लोकांनी ठेवावं आणि ती विचारधारा मजबूत करण्याचं ऐतिहासिक काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल. ही भूमिका घेऊनच इथून आपण जाऊया एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवार साहेब. यानंतर मुख्य भाषण होईल. मुख्य भाषणानंतर आभार प्रदर्शन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतापर्यंत कोणी उठू नये अशी कळकळीची विनंती आहे. यानंतर ज्यांच्या भाषणासाठी आपण सगळे आतुरतेने